चल विजय, हे बघ बिंदास बोलायचं, अजिबात घाबरायचं नाही, आणि कोण काय बोललं तर मी आहे तिथं. चल. अहो ऐका ना, लगेच तिकडे जाणं योग्य वाटत नाही. हे बघ, काल तुम्हाला थांब म्हणालीस, मी थांबलो. आता तू अडवू नकोस. तुम्ही जाऊच नका असं म्हणते का मी? मग पण आपल्याकडे पुरावा काय आहे? विजयनं काल डोळ्याने बघितले ना, ती कामिनी कशी वागली, कशी बोलली ते. अहो सासू सुनेची भांडणं होतच राहतात. आता त्या मम्मी विजूला आणि माऊला बोलल्या म्हणून लगेच एवढी टोकाची भूमिका घेणं मला नाही पटत. मला पटतंय, पण ते आम्हाला पटतंय. विजय चल. बाबा आई बरोबर बोलते, आपण माऊला आपण थोडा वेळ देऊया ना. घे तू पण हिचीच बाजू घे. अहो तुम्हीच तर शिकवले ना माऊला की खंबीर कसं राहायचं, संकटांना तोंड कसं द्यायचं. मग आता तर माऊला बऱ्याच संकटांना तोंड द्यायचं. बघूया ना माऊ कसा मार्ग काढते ते, आणि माझा विश्वास आहे माऊ यातून नक्की मार्ग काढेल. हो बाबा. अगं पण मी काय बापाचं काळीज आहे तुमचं, कळतंय मला. प्रत्येक बापाला आपल्या मुलीला झालेला त्रास बघवत नाही, माहितीये मला. आणि त्यात माऊ तर तुमची लाडाची लेक आहे. अहो आत्ता कुठे ती त्या घरात गेलीये, तिला तिथल्या माणसांना समजून घेऊ द्या. तिला त्या घरात कसं नांदायचं हे तरी कळू द्या. मग मी स्वतः तुमच्या बरोबर येईन सासरकडची एक नवी माऊ बघायला. आणि मला खात्री माऊ लवकरच त्या घरातलं चित्र बदले. आणि तुम्ही अभिमानाने सांगाल ही माझी लाडाची लेक. जर माझ्या प्रश्नाला भाईनं होकार दिला तर त्याच्या पुढं कुणीबी प्रश्न विचारायचे नाहीत, कारण त्या होकारानंतर माझा शब्द शेवटचा शब्द असेल. कारण तो फक्त माझा शब्द नसेल, माझ्या भाईचा बी शब्द असेल. आता विचारतो. काका, माझं आणि सौरभचं आता लग्न झालं. जर आम्हाला घरात काही बदल करायचे असतील तर ते आम्ही करू शकतो का? भाईला विचार, त्याला तुमचं लग्न मंजूर होतं का? ज्या हवालदारानं भाईची अशी अवस्था केली तो व्याही म्हणून भाईला पटला का? विचार माझ्या भाईला, त्याला अजून मी बदला घ्यायचाय का? मम्मी तू हे का विचारतेस? आपलं ठरलंय ना, याबद्दल नाही बोलायचं. या प्रश्नाचं उत्तर मिळणं माझ्यासाठी गरजेचं आहे. भाईचा नाही म्हणाला मी बदला घेणार नाही, पण जर का माझा भाई हो म्हणाला तर मी सोडणार नाही. अगं पण त्याने बाबांना त्रास झाला तर? मी विचारलंय ना, तुम्ही कशाला घाबरताय? भाई जर तुमच्या बाजूने असेल तर घाबरायचं कशाला? माझ्या भाईनं मला साथ दिली. काही नाही झालं तरी माझा भाई मला साथ देणार. भाईनं साथ दिली. माझ्या बाईनं मला साथ दिली. आधी बी देत होता आणि
आज डोळे उघडल्यावर बी माझ्या बाईनं मला साथ दिली. त्या कस्तुरीला काय वाटत होतं? माझा भाई तिचा ऐकतो म्हटल्यावर तिची साथ देणार आहे. चांगलं झालं, लई चांगलं झालं. आज माझ्या बाईनं उत्तर दिलं. आज माझ्या बाईनं उत्तर देऊन शिक्कामोर्तब केला. कमू, पण मला काय वाटलं माहितीये का बाईला ना तुला अजून काहीतरी सांगायचं होतं. चित्र विचित्र विचार करायचे नाहीत, आंतर्क वितर्क काढायचे नाहीत. माझ्या बाईला मी प्रश्न विचारला आणि मला उत्तर मिळालं. बस. आता बघ ना, आता बघ एकेकाला कशी नाचवते ते. प्रत्येकाला मी नाचवणार. कमू, अगं मी तर तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीच. बघ तू बस म्हटली की बसणार, उठ म्हटली की उठणार, मारली पदराला गाठ. कोणत्या नाटक कंपनीत कामाला होतीस का? अगं सांग ना, कोणत्या नाटक कंपनीत कामाला होतीस? कुठे शिकलीस एवढं? असं काय करते ग? नाटक काय आहे याच्यात? म्हणजे मला मान्य आहे काय आहे, मी कस्तुरीशी आदनमधनं गोड गोड बोलते ना, तर तुला असं वाटत असेल की मी तिच्या बाजूने आहे का काय, पण तसं नाहीये बाई. मी गोड बोलून तिच्या मनात तुझ्याबद्दल काय कटकार असताना आहे का नाही याचा अंदाज घेत असते ग. पण माझ्यावर उपकार कर, मला घराबाहेर काढू नको बाई, पाया पडते तुझ्या, मी कुठं जाऊ? उठ. आता काय करणार आहे? आता काय करणार आहे? नंतर सांगते काय करणार आहे. सौरभला जाऊ दे. मला काय वाटतं, तू तिला घरातनं बाहेर काढ, म्हणजे तिला कळेल. घरातनं बाहेर काढून काय होणार? घरातनं बाहेर काढून काय बी होणार नाही. त्या पोरीला कळलं पाहिजे, हॉस्पिटलची मालकीन म्हणून मम्मी जितकी भयानक आहे त्याच्यापेक्षा जास्त भयानक ती सासू म्हणून आहे. नाही पण तरी सुद्धा आता बघ ना बाई, आपण बाईच्या रूम मधनं बाहेर पडून 2 तास झाले. दोघं आपल्या बेडरूम मध्ये गेले, ते अजून बाहेर आले नाही. आता काय कटकारस्थान करत असतील आणि काय करत असतील त्या देवालाच माहित बाई. भाई, माझा भाई. कस्तुरी, हे कस्तुरी, कसला विचार करतेस? काय नाही, मी आले. अरे हे सौरभ, अरे काय करतोयस? का? माझ्या बायकोचा हात पकडायची पण परमिशन नाहीये का मला? हात सोड. अरे काय?
तू कसला विचार करतोयस आता? नाही, मी विचार करतोय की कस्तुरी डॉक्टरने नर्सला सांगितलेलं ऐकेल का नवऱ्याने बायकोला सांगितलेलं ऐकेल? आता सध्या तरी सुनेने सासूचं ऐकणं जास्त महत्वाचं आहे, नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. ए थांब ना, लग्न झाल्यापासून बघितलंच नाहीये नीट तुझ्याकडे. आज मला बघायचंय की नर्स म्हणून असलेली कस्तुरी छान दिसते का आता माझ्यासमोर आहे ती बायको म्हणून कस्तुरी जास्त चांगली दिसते. असं काही नाहीये आणि तू टाइमपास करू नकोस उगाच. अगं कस्तुरी, ए सौरभ, कस्तुरी थांब ना थोड्या वेळ. बस. सौरभ, सौरभ, बघ आता खूप वेळ झाला आपण आतमध्ये होतो. मम्मींना नाही आवडणार. मला काम आहेत खूप. सौरभ, आणि तुला आवरायचं नाहीये का? हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. नाही जायचंय? मला नाही जायचं हॉस्पिटलला असं म्हटलं तर. सर, तुम्ही नवऱ्याबरोबर एक डॉक्टरही आहात हे विसरू नका. माहितीये ना मॅडम, पण हॉस्पिटलमध्ये नवीन केसच नाहीये, त्याला आम्ही काय करू? अच्छा, पण इमर्जन्सी कधी येईल सांगता येत नाही ना, कधीही येऊ शकते. माझ्या बायको बरोबर मला ना वेळच मिळत नाही. संध्याकाळी येशीलच ना? बरोबर. मी काय म्हणतो, तुम्ही परत का नाही जॉईन करत हॉस्पिटल? तू पण चल ना माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये. पण काय आहे, आमच्या सासूबाईंना नाही ना आवडणार. त्यांच्यासाठी मी आधी सून, मग बायको आणि मग नर्स आहे. मी बोलतो मम्मीशी. घरात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्याच्यात हे अजून एक नको. आणि समहाव मला पण हॉस्पिटल जॉईन करावं असं नाही वाटत आहे. नंतर बघू. चल मी जाते. ए, तुला एका अटीवर सोडण्यात येईल. काय बनणार आहे का नाही घरात? भुकेनं मारायला लागली माणसं. बघितलं, म्हटलं होतं ना तुला. अरे सौरभ, सौरभ, काय? नको ना रुसू. ऐक ना, आय लव्ह. कोण ऐकणार आहे का या घरात? ऐकणार आहे का कोण? मी जाते. अगं कस्तुरी, घरात बाकीची माणसं पण आहेत, लक्ष असू द्या. सॉरी मम्मी, जरा उशीर झाला. मी आणते नाश्ता लगेच. घरात उशीर झालेला मला आवडत नाही. आणि आता कधी बनवणार आहे नाश्ता? नाही, मी नाश्ता बनवलाय ऑलरेडी, गरम करून आणते फक्त. आलेच.
काय बनवलंय नाश्त्याला? पोहे केलेत. वा, गुड मॉर्निंग. काही पण खाण्याच्या आधी कौतुक करू नये माणसानं. आधी खाऊन घ्यावं मग कौतुक करावं, म्हणजे समोरच्याला खोटं वाटत नाही. मिळणार आहे का नाश्ता? विश्वास, खा ना, सुरू कर. पोहे पोहे खा. झकास. होय, होय, एकदम झकास, लय भारी. हो, खरंच आयुष्यात असे पोहे कधी खाल्ले नव्हते. अगदी सुगरण सून मिळालं या. मीठ जास्त आहे. चहा मिळणार आहे का? हां. पोहे कसे बनवायचे ते पण आईनं शिकवलं नाही. सपनाला बोलवावं लागतंय, नाही तर आमची बी पोटं खराब. एवढे पण वाईट नाही झालेत. काय तुझी बायको नवीन, आवडणारच ना तुला, पण आमचं काय? आज घरात शिकून टाकते तिला. मम्मी ऐक ना, मी म्हणत होतो आज हॉस्पिटलला जर जमणार नाही. आता कस्तुरी हॉस्पिटलला जाणार आहे का? नाही ना. तसा तू स्वयंपाक घरात जाणार नाहीस. मी तिला काय शिकवायचंय ते माझं मी बघेन. हॉस्पिटलला जायचं. हातपाय चालवा, चहा ना पटापट. ते आय आणि लव्हच्या पुढे काय म्हणालीस? अच्छा, आता मी पण हार नाही मानणार. अरे यार, काय ग, काय कळत नाही का धक्का बिक्का लागलाय ते? नाही नाही मम्मी, तिची चूक नाहीये. माझ्याच हातातून कप सटकला. कस्तुरी,
मी काय म्हणतो, मला पटकन एक नवीन शर्ट काढून देतेस का प्लीज? कस्तुरी, अगं उशीर झालाय, चल दे मला लवकर काढून. हो मम्मी, मी आलेच.